नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मी विद्या मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुमचा शुभ जावो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत अशी मी कामना करते. आणि आजच्या नवीन व्हिडिओला आपण आज सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ज्येष्ठा गौरी आवाहन आलेलं आहे आणि येत्या मंगळवारी आपण गौरी आवाहन करणार आहोत. दुसऱ्या दिवशी गौरीचं पूजन आणि हळदी कुंकू करणार आहोत आणि तिसऱ्या दिवशी आपण गौरींचे विसर्जन करणार आहोत. तर याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत अवश्य पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा, ज्यामुळे आपल्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील आणि कोणताही व्हिडिओ तुमचा स्किप होणार नाही. चला तर मग सुरुवात करूयात. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पांचं आपलं आगमन झालेलं आहे. आपण सध्या सर्वजण गणेशोत्सव उत्सवात साजरा करत आहोत. त्याचप्रमाणे बाप्पांच्या आगमनाबरोबर म्हणजे जेव्हा आपल्या घरामध्ये बाप्पा विराजमान होतात तेव्हा सगळ्यांना आणि विशेषतः महिला वर्गांमध्ये सर्वांची लगबग चाललेली असते किंवा गौराईच्या आगमनाचा उत्साह महिलांमध्ये खूप पाहायला मिळतो. गौराईसाठी वेगवेगळे पदार्थ बनवणे, वेगळी सजावट करणे, वेगवेगळ्या गोष्टींची पूर्वतयारी महिला वर्गांमध्ये जोरदार चालू असते. तर यावर्षी 10 सप्टेंबर रोजी म्हणजे मंगळवारी ही गौराईचे आगमन होणार आहे आणि गौराईचे या दिवशी आवाहन केले जाईल. दुसऱ्या दिवशी पूजन केले जाईल आणि 12 सप्टेंबर रोजी गौरींचे विसर्जन होईल. तर काय आहे शुभ मुहूर्त तर ते पाहूया. ज्येष्ठा गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त 10 सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी 6:27 आहे आणि राहुकाळ देखील आहे. तर राहुकाळ आहे दुपारी 3 ते दुपारी 4:30 आता ज्याप्रमाणे आपण गणपती बाप्पांची स्थापना करतो त्याचप्रमाणे या ज्येष्ठ गौरीचं आवाहन किंवा यांची स्थापना करण्याचं देखील असं विशेष महत्त्व आहे. या दिवशी गौरी म्हणजे देवी पार्वती आणि गणपतीची पूजा केली जाते. गणेश चतुर्थीच्या 2 किंवा 3 दिवसांनी देवी पार्वतीचे आवाहन केले जाते. गणरायाप्रमाणेच गौरीचे देखील उत्साहात स्वागत केले जाते. त्याचप्रमाणे फुलांनी आणि कलाकुसरीच्या वस्तूंनी सजावट केली जाते. वेगवेगळ्या पदार्थ या दिवशी गौरींसाठी केले जातात. गौरीचे मुखवटे देखील वेगवेगळे असतात. त्यामध्ये शाडूचे असतात, पितळी असतात, कापडी किंवा फायबरचे मुखवटे किंवा पूर्ण जी गौरी असते ती मिळते. आणि आपल्या प्रत्येकांच्या म्हणजे ज्या परंपरा असतात त्यानुसार प्रत्येक महिला किंवा प्रत्येक प्रांतानुसार या गौरींचे पूजन केले जाते. वेगवेगळी सजावट केली जाते, वेगवेगळे खाद्यपदार्थ केले जातात आणि या गौरींची मुखवट्यांची काही ठिकाणी पूजा केली जाते तर काही ठिकाणी ह्या उभ्या केल्या जातात. म्हणजे जशा महिलांना साडी वगैरे नेसलेली असते, शृंगार केलेला असतो तसा अगदी गौरींना केला जातो. यांना काही ठिकाणी महालक्ष्मीचे स्वरूप देखील मानले जाते. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गौरीचे पूजन केले जाते. आगमन देखील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेल्या गौरी पाहायला मिळतात. तर तसेच समुद्र किंवा नदीतील खडे आणण्याची आणि ती पूजण्याची त्या साईडला पद्धत आहे. काही ठिकाणी तांब्यावर चेहरा रेखाटून त्याचे देखील गौरी म्हणून पूजन केले जाते. तर प्रत्येक कुटुंबात त्यांच्या परंपरेनुसार गौरी बसवण्याची, त्यांचे पूजन करण्याची पद्धत असते. मनोभावे गौरीची स्थापना करून त्यांचे पूजन केले जाते. या सणाला पश्चिम महाराष्ट्र तसेच संपूर्ण महाराष्ट्रात महालक्ष्मी पूजन देखील म्हटले जाते. या दिवशी गौराईंचा आवर्जून साजशृंगार केला जातो. तिला वेगवेगळ्या पदार्थांचे नैवेद्य अर्पण केले जाते आणि अनेक ठिकाणी गौरी आगमनाला महालक्ष्मीचे आगमन तसेच माहेरवाशिणीचे येणे देखील म्हटले जाते. त्यामुळे तिच्या जे आगमन आहे ते अतिशय जल्लोषात साजरे केले जाते. तर 2024 रोजी गौरी आवाहन होणार आहे 10 सप्टेंबर रोजी. 11 सप्टेंबर रोजी गौरी पूजन म्हणजेच हळदी कुंकू होणार आहे आणि 12 सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन होणार आहे. तर आपण पाहणार आहोत की आता आपण गौरी जेव्हा घरामध्ये आणतो तर त्यांचं स्वरूप कसं असतं, त्या गौरी कशा घरी आणायच्या आहे. आता आपण पाहिलं की कोकणामध्ये नदी किंवा समुद्रातून खडी आणली जातात आणि त्याचे पूजन केले जातात. मात्र
काही ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात गौरी पूजन केले जाते. काही ठिकाणी तेरड्याची जी झाडे असतात, रोपं असतात, त्यांना गौरीचे स्वरूप मानून त्यांना घेऊन येऊन घरी त्यांचे पूजन केले जातात आणि मग गौरी उभारल्या जातात. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये साधारणतः गौरीचे जे मुखवटे आहेत ते तुळशीच्या इथे ठेवले जातात. त्यांचं पूजन केलं जातं. त्यांचा हळद, कुंकू वाहिल्या जातात. त्याच्यामध्ये नाकात नथ घातली जाते या मुखवट्यांना. दोघींच्या डोक्यावरती एखादं कापड टाकलं जातं. फुलं वाहिली जातात. या दिवशी अवश्य तेरड्याची फुलांचं विशेष महत्त्व आहे. त्यांना देवीचं स्वरूप मानलं जातं म्हणून तेरड्याच्या फुलं वाहिली जातात. त्याच्यानंतर एक सुहासिन महिला, जी घरातली महिला असते, ती या दोन्ही गौरींना हातामध्ये घेते आणि आल्या आल्या गौराई, आणि असं म्हटलं जातं की कशाच्या पाऊली, सोन्या मोत्याच्या पावली, हिऱ्या माणकांच्या पावली, गुराढोरांच्या पावली, मुलाबाळांच्या पावली, असं म्हणत म्हणत आपण आपले हाताने कुंकवाचे ठसे आपल्या घरभर करतो. घरभर ही गौराई फिरवली जाते आणि त्याच्यानंतर आपण जिथे गौराईंची स्थापना करणार आहोत तिथे थोडा वेळ विसाव्याला ह्या मुखवटे ठेवले जातात. आणि त्याच्यानंतर त्या आपण गौरी आतमध्ये घेताना, म्हणजे घरात घेताना ज्या सुवासिनी आलेल्या असेल त्यांना हळदी कुंकू दिलं जातं आणि त्याच्यानंतर आपण गौरीचे आरास तयार करतो. गौरीच्या साजशृंगार करतो. म्हणजे आता आपण सध्या फक्त मुखवटे घरामध्ये आणतो आणि नंतर संपूर्ण स्वरूपात गौरी उभ्या करतो महालक्ष्मीच्या स्वरूपात, आणि त्याच्यानंतर आपण वेगवेगळे आरास यांच्यासमोर करतो. अशा प्रकारे आपण पहिल्या दिवशी गौरी तुळशीपासून घरात घेतो आणि या दिवशी आपण भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवतो. ज्वारीची भाकरी, मेथीची भाजी याचा आवर्जून नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अगदी गौराईंना आपण जेवढे पण पदार्थ करणं शक्य असेल ते पदार्थांचा नैवेद्य, मात्र त्याच्यात आवर्जून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी मांसाहाराचा देखील नैवेद्य दाखवला जातो, मात्र साधारण फक्त कोकण भागामध्ये तो मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. बाकी सर्वत्र गोड म्हणजेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. आणि याच दिवशी वेगवेगळे फराळाचे पदार्थ, यथेच्छ सर्व प्रकारच्या फळं, सर्व गौराईंसाठी आरास केली जाते. तर दुसरा दिवस आहे 11 सप्टेंबर. 11 सप्टेंबर रोजी गौरी पूजन आहे. म्हणजेच या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम होतो. गौरींना मिष्टान्न भोजन म्हणजेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी याच दिवशी सत्यनारायणाची पूजा करण्याची देखील पद्धत असते. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सुहासिनी आपल्या आजूबाजूच्या महिलांना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करतात, वाण देतात आणि त्यांना काहीतरी मिष्टान्न करतात. तर या दिवशी आवर्जून हळदी कुंकवाला साखर आणि खोबऱ्याचा किस असतो तो देण्याची प्रसाद म्हणून पद्धत असते. तर ती निश्चितच केल्या जातात. तर गौराईच्या नैवेद्याला या दिवशी काय केलं जातं? नैवेद्याला 16 भाज्या, 16 कोशिंबिरी, 16 चटण्या, 16 पक्वाने, 16 फराळाचे पदार्थ असे आपण म्हणजे करतो आरास. मात्र हल्ली याचे प्रमाण थोडे कमी झाले आहे, पण पूर्वापार या गोष्टी आपण करत असू. आता तिसऱ्या दिवशी हा दिवस झाल्यानंतर, म्हणजे हळदी कुंकू, गौरीचं मिष्टान्न भोजन वगैरे झाल्यानंतर तिसरा दिवस येतो. तर त्या दिवशी 12 तारखेला गौरी विसर्जन आहे आणि तो मुहूर्त काय आहे तो पाहणार आहोत आपण. तर गौरी विसर्जनाच्या दिवशी काही ठिकाणी अगदी साध्या पद्धतीने गौरी विसर्जन केल्या जातात. तर काय म्हणजेच दूध भाताचा नैवेद्य दाखवला जातो आणि गौरी हलवल्या जातात आणि ह्या साध्या पद्धतीने गौरी विसर्जित केल्या जातात. म्हणजे जे आपण आरास असते ती उचलतो. त्याच्यानंतर गौरींना हळदी कुंकू लावून त्यांचा जो साजशृंगार आहे त्या गोष्टी आपण सर्व विसर्जित करतो. मात्र काही ठिकाणी गाठी घेण्याची पद्धत असते. म्हणजे जे आपले गाठीमध्ये येणारे हळकुंड, खोबरं, खारीक, सुपारी, बदाम या गोष्टी गाठीने प्रत्येक 5-5 बांधल्या जातात आणि अशी गाठी घेण्याची पद्धत असते. याच्यामध्ये आगाडा, दुर्वा, विड्याचं पान देखील घेतलं जातं आणि ह्या दोऱ्याच्या गाठीमध्ये ह्या वस्तू बांधल्या जातात आणि गौरीचे जे मुखवटे असतात त्याच्यामध्ये ह्या गाठी ठेवल्या जातात. सुवासिनींना हळदी कुंकू लावलं जातं आणि हे गौरीचं विसर्जन केलं जातं. तर प्रत्येक प्रांतानुसार प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते. तर अशा प्रकारे आपलं हे गौरी आपण बसवतो, त्यांचं पूजन करतो. पूजनाच्या दिवशी आपण नक्कीच गौरींना आवाहन करायचं आहे की आपल्याला आशीर्वाद त्यांचा मिळू दे, आपल्याला ऐश्वर्य आपल्या घरी नांदू दे. त्याच्यानंतर
आपल्या जे काही आपण त्यांची विधिवत पूजा केलेली आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचू दे, आपल्या घरात समृद्धी येऊ दे, सुख समृद्धी शांती असू दे, दुपदुपत्यासारखं आपलं घर फुलू दे, अशी आपण लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे. आणि आपलं हे लक्ष्मी मातेचं जे आपण व्रत केलेलं आहे गौरींचं, ज्यांना ज्येष्ठ गौरी देखील म्हणतात, महालक्ष्मीचं स्वरूप देखील म्हणतात, तर हे आपलं पूर्ण होईल. तर आवर्जून आपण हे 3 दिवस हे जे व्रत करतो तर त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी विधिवत करायच्या आहे. आणि यामुळे ही जी आपली पार्वती माता आहे, अर्थातच लक्ष्मी माता आहे, महालक्ष्मी आहेत, त्या प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव नांदतं. तर नक्कीच आपण अशा प्रकारे गौरींचं आवाहन किंवा त्यांना घरात आणावे. त्या पहिल्या दिवशी आपण भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवावा, दुसऱ्या दिवशी आपण पक्वान्नांचा नैवेद्य दाखवायचा, तिसऱ्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी दूध भाताचा नैवेद्य किंवा काही ठिकाणी दही भाताचा देखील नैवेद्य दाखवला जातो, खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. तर आपल्या परंपरेनुसार आपण तो करायचा आहे आणि गौरी माताच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत असं मी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूयात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.